आज घरी वांग्याचे काप बनवले होते. काय मस्त झाले ते काय सांगू. चला म्हणलं आज सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करूया. त्याच्यासाठी इथे एक वांगं घेतलेलं होतं मोठं. त्याचे गोल गोल आकारामध्ये काप केलेले होते, जसे आपण बटाट्याचे चिप्स बनवतो त्याच प्रकारे, फक्त मध्यम साईजचे काप केलेले होते. आणि त्याचा मसाला करण्यासाठी मी लाल तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, त्याच्यामध्ये तेल टाकून हा सगळा मसाला मिक्स केला आणि त्याच्यामध्ये ते काप टाकले केलेले आणि सगळ्या कापला दोन्ही साईडनी चांगला मसाला लावून घेतला. आणि तो मसाला मुरण्यासाठी साईडला एक 10 मिनटासाठी ते वांग्याचे काप ठेवून दिले. 10 मिनटासाठी झाकून ठेवले आणि इकडे गॅसवर पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि दुसऱ्या ताटामध्ये रवा घेतला. रव्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतली. रवा अर्धी वाटी घेतला होता आणि त्याच्यामध्ये जे मसाला लावून ठेवलेले काप होते ते एक एक करून दोन्ही साईडला रवा लावून घेतला आणि पॅनवर फ्राय करण्यासाठी ठेवून दिले. चांगले दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे ते काप आणि त्यानंतर एका पेपरवर नंतर काढून घ्यायचे. बघायलाच किती छान दिसतात. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. थँक्यू.